आता बातमी आहे मुंबईमधून काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांचा प्रचार आता काँग्रेस करणार आहे। उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढेल हे आता निश्चित झालंय। मुंबईतल्या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही होती, मात्र वर्षा गायकवाड यांनी दिल्लीमध्ये हायकमांडची भेटही घेतली होती। त्यानंतर हा निर्णय झालाय। त्यामुळे आता 4 जागी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि 2 जागी काँग्रेस असं मुंबईतलं चित्र पाहायला मिळेल। राजू सनवणे अधिक तपशील देतील। राजू, काय नेमकी रणनीती आहे या सगळ्या मागची? राजू, अश्विन, आपण पाहतोय की मुंबईमध्ये 3 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळाव्या आणि 3 जागा शिवसेना लढावा अशा प्रकारची आहे ती काँग्रेसची मागणी होती। मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय की आता यावरती ठाकरे जे आहे ते आग्रही होता, त्यामुळे कुठेतरी ठाकरे यांना 4 आणि काँग्रेसच्या ज्या आहेत त्या 2 जागा सोडलेल्या आहेत। त्या 2 जागांपैकी दक्षिण मध्य मुंबई मिळावी अशा प्रकारचा आग्रह आहे। तर विशेषतः मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आपल्याला वारंवार पाहायला मिळत होता, मात्र यावरती उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याच्या नंतर बऱ्याचदा आपण पाहतोय बैठका सुद्धा नाराजी व्यक्त झालं अखेर दिल्लीतील पक्ष सुद्धा मुंबई काँग्रेसचे जे आहे ते भेट घेतली। अखेर कुठेतरी दक्षिण मध्य मुंबईची जागा जी आहे ती ठाकरे गटाला सोडण्यात आलेली आहे आणि आता हा दावा जो आहे काँग्रेसने त्यांनी सुद्धा आपला दावा मागे घेतलेला आहे आणि जे काही अनिल देसाई उमेदवार आहेत त्यांचा प्रचार आता काँग्रेस करणार आहे। त्यामुळे आता 4 जागांवरती ठाकरे गट आणि उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईवरती काँग्रेस जे आहे ते लढणार आहे। मात्र दोन्ही जागांवरचे उमेदवार आतापर्यंत निश्चित झालेले नाही, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा काँग्रेसने सोडलेला पाहायला मिळतोय। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।